नमस्कार. स्वरमाधव फाउंडेशन या संस्थेच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेसाठी संस्थेच्या संचालिका श्रीमती मेघा कढे नाटेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या व्याख्यानमालेत मला सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. वेगवेगळ्या साहित्य प्रकारात पाहायला मिळणारे रामाच्या व्यक्तिमत्वातले विविध पैलू अशी या व्याख्यानमालेची मूळ संकल्पना आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ज्या रामाच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे कंगोरे आपण पाहणार आहोत त्या रामाला आपल्या संस्कृतीने देवत्व दिले. त्याच्या नामाच्या उच्चाराला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. का बरं त्याचं नाव सतत घेत राहावं? त्याच्या मागे एक श्लोक सांगितला जातो. राकारोच्चार मात्रेण मुखात निर्यातिपातकम पुनः प्रवेश संदेहे मकारस्तत कपाटवत. अर्थात राम या शब्दामधील पहिले अक्षर रा, ज्याचा अंत आ या स्वराने होतो. आ या स्वराचा उच्चार करतेवेळी तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला आपलं तोंड पूर्णपणे उघडावं लागतं. त्यामुळे आपल्या शरीरात मनात असलेलं पाप, मनातील विचारांना चिकटलेला मळ पूर्णपणे बाहेर पडतो. ते पाप पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करू नये याकरता शब्दातले दुसरे अक्षर म्हणजे म हा ओष्ठ्य वर्ण म्हणताना आपलं तोंड कपाटाप्रमाणे बंद होतं. म्हणजे केवळ रामनामाच्या उच्चारानेच आपण पाप प्रवृत्तीपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि ते पाप पुन्हा करण्याची बुद्धी आपल्याला होत नाही. माणसाच्या विचारांना, चारित्र्याला शुद्ध करण्याचं सामर्थ्य रामाच्या केवळ नामजपामध्ये आहे. असा हा आपल्या या रामनामाचा महिमा. हिंदू पुराण कथेप्रमाणे राम म्हणजे विष्णूचा मानवी अवतार. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय अर्थात सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी विष्णूला हा अवतार घ्यावा लागला. परंतु मग असा मानवी अवतारच का? तर मानवाने सुद्धा सदअसद विवेक बुद्धी जागृत ठेवून वागलं तर सामान्य वाटणारे लोक सुद्धा देवत्व प्राप्त करू शकतात, असा संदेश कदाचित विष्णूला आपल्या या अवतारातून द्यायचा असेल. आपल्याला रामाच्या अवताराची ही कथा विस्तृत स्वरूपात कळते ती म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातून. मुळात रामायण या शब्दाचाच अर्थ रामस्य अयनम म्हणजे रामाचं चरित्र, रामाची जीवनगाथा असा होतो. वाल्मिकींचं रामायण म्हणजे विष्णूच्या अवतारात घडलेला संपूर्ण इतिहास. या इतिहासाची रचना मुळात वाल्मिकींनी इतक्या रंजकपणे केली आहे की तो केवळ इतिहास न राहता त्याला आदिकाव्य म्हणजे पृथ्वीवरचं मानवाने तयार केलेलं पहिलं काव्य असा मान मिळालाय बरं का. आणि या आदिकाव्याने अनेक कवींना, नाटककारांना त्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी भरपूर ऐवज पुरवलाय. या रामायण कथेचा पाया तसाच ठेवून अनेक कवींनी, नाटककारांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्या प्रतिभेचे रमणीय असे कंगोरे, मनोरे साकार केले आहेत. आपण अगोदरच्या व्याख्यानात त्यापैकी अनेक नाटककारांची, लेखकांची, कवींची माहिती ऐकली आहेच. त्यापैकीच एका संस्कृत नाटकाचा आजच्या व्याख्यानात आपण परामर्श घेणार आहोत. हे नाटक म्हणजे डिंग नाग या कवीने रचलेलं कुंदमाला नावाचं नाटक. हे संस्कृत नाटक आहे. उत्तर रामचरिताप्रमाणेच कुंदमाला या नाटकाचा विषय म्हणजे रावण वधानंतर राम आणि सीतेच्या आयुष्यात घडलेल्या अकल्पित घटना हा आहे. वाल्मिकी रचित रामायण या काव्यामध्ये रामाने राज्याभिषेकानंतर लोकापवादामुळे सीतेचा परित्याग केला आणि मग ती भूमिकन्या आपल्या मातेच्या उदरात गडप झाली. अर्थात राम आणि सीतेची कायमची ताटातूट झाली. सांसारिक दृष्टीने पाहता रामायणाचा हा शेवट म्हणजे दुःखांत आहे असं म्हणायला लागेल. परंतु भवभूतीच्या उत्तर रामचरिताने
आणि कुंदमाला या नाटकाच्या दिंगनाग या नाटककाराने सीतेला काव्यगत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. किंबहुना तिला न्याय मिळावा यासाठीच मुद्दाम नाटकांची रचना केल्यासारखी दिसते. परंतु असं करत असताना मात्र श्रीरामाच्या चारित्र्याला, त्याच्या वर्तनाला कुठेही कलंक लागणार नाही याची सुद्धा काळजी या नाटककारांनी घेतलेली दिसते. कुंदमाला नाटकाची सुरुवात होते तीच मुळात लक्ष्मण रामाच्या आज्ञेवरून सीतेला कोणतीही पूर्वकल्पना न देता वनात नेऊन तिला तिथेच सोडून पुन्हा अयोध्येकडे प्रस्थान करतो या प्रसंगाने. रामाच्या ह्या अशा निष्ठुर निर्णयामागे नेमकं कारण काय असतं? तर दिंगनागाने आपल्या नाटकात गुप्तचराच्या तोंडी एक वाक्य दिलंय. ते म्हणजे अस्माकमपि दारेषु सहनीयं भविष्यति यथा हि कुरुते राजा प्रजाः तम अनुवर्तते. अर्थात त्याच्या प्रजेतले लोक, अयोध्येतले लोक असं म्हणतात की रामाने रावणाच्या घरी राहून आलेल्या सीतेचा पुन्हा पत्नी म्हणून स्वीकार केलाच आहे, तर मग आम्हालाही यापुढे आमची पत्नी अशा प्रकारे परक्याकडे जाऊन आल्यानंतर काळजावर दगड ठेवून तिचा स्वीकार करावाच लागेल. कारण राजाच्या स्वतःच्याच घरात जर असा अनाचार घडत असेल तर तो प्रजेला या अनाचारापासून कसा बरं थांबवणार? मुळातच सीतेवर पूर्ण विश्वास असून सुद्धा केवळ औपचारिकता किंवा इतरांच्या नजरेत सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका निर्माण होऊ नये, तिला तिचा बहुमान मिळावा याच करता अग्निशुद्धीची योजना रामाने केली होती. परंतु तरी सुद्धा जर सीतेच्या चारित्र्यावर लोक शंका घेत आहेत आणि त्यामुळे आपल्या प्रजेत अनाचार घडू शकतो असं चित्र समोर दिसतंय, म्हणून रामाला राजा म्हणून हा कठोर निर्णय घेणं भाग पडलं असावं. या ठिकाणी अनाचाराचा प्रचार होऊ नये म्हणून रामाचं हे वैयक्तिक बलिदान आहे जे अतिशय श्रेष्ठ ठरतंय. त्याला आपल्या लोकनिंदेचं जराही भय नाहीये, तर प्रजेसाठी आदर्श प्रस्थापित करणं आणि त्या आदर्शाला मलिन होण्यापासून वाचवण्यासाठी त्यानं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात हे खूप मोठं पाऊल उचललेलं दिसतंय. आणि या त्याच्या वागण्याने, या त्याच्या वर्तनाने रामाने जणू एक दंडक घालून दिलाय की अनाचारासंबंधी कोणताही अपराध घडला तर त्याबद्दल कोणालाही क्षमा मिळणार नाही. शिवाय वैयक्तिक स्वार्थापेक्षा सामाजिक जबाबदारी ही अधिक महत्त्वाची असते हे सुद्धा त्याने दाखवून दिलंय. या प्रसंगात त्याच्याही मनामध्ये कदाचित राजा म्हणून आणि पती म्हणून द्वंद्व नक्कीच सुरू असणार. पण या द्वंद्वात विजय झालाय तो राजाच्या भूमिकेत असलेल्या रामाचा. कारण राजा म्हणजे केवळ उपभोग घेण्यासाठीचं पद नाही हो, तर ती आपल्या पूर्वजांपासून आपल्यापर्यंत चालत आलेली एक अतिशय मोठी जबाबदारी आहे आणि ह्याची जाणीव नक्कीच श्रीरामांना होती. राजनीतिशास्त्र निपुण असलेल्या रामाने प्रजानुरंजनात राजा ही राजा शब्दाची जी व्याख्या आहे ती आपल्या वर्तनानं, आपल्या वागण्यानं आणि आपल्या कठोर निर्णयानं सार्थ करून दाखवलेली दिसते. नाटकाची कथा जसजशी पुढे जाते तसतसे आपल्याला हळूहळू लक्षात येतं की राम आणि सीता यांची भेट होण्याची शक्यता आहे. अश्वमेध यज्ञाकरता राम आपल्या अनुचरांसोबत वाल्मिकींच्या आश्रमात येण्यासाठी निघालाय. वाटेत तो भागीरथी नदीच्या ठिकाणी, त्याच्या नदीच्या काठी विश्रामासाठी थांबतोय. त्यावेळेला वनवास काळात निसर्गाच्या सान्निध्यात सीतेबरोबर घालवलेले अतिशय रमणीय क्षण त्याला आठवतात. याच वाल्मिकींच्या आश्रमात आता सीता आणि लवकुश म्हणजे रामाचे पुत्र यांचा निवास आहे. सीतेने गुंफलेली एक कुंद फुलांची माळ जी तिने नुकतीच भागीरथी नदीला अर्पण केली होती ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत नदीच्या काठी येते आणि रामाच्या हाती लागते. अशा प्रकारची वीण केवळ सीताच करू जाणते हे रामाला आठवतंय आणि या ठिकाणी पहिल्यांदाच सीता जिवंत असल्याची, ती आसपासच कुठेतरी असल्याची शक्यता आहे हे रामाला जाणवतं. म्हणूनच या नाटकाचं नाव कुंदमाला असं आहे.
ऋषींच्या आशीर्वादामुळे नदीकाठी स्नानाला येणाऱ्या कोणत्याही स्त्रीचं दर्शन इतर पुरुषांना किंवा इतर कुणालाही होणार नाही असा तिकडच्या स्त्रियांना वर मिळालाय, आशीर्वाद मिळालाय. रामाच्या येण्याची बातमी कळाली आहे आणि त्याच्या दर्शनासाठी म्हणूनच सीता या भागीरथी नदीजवळ आली. तिचं प्रतिबिंब रामाला नदीच्या पाण्यात दिसलंय. प्रत्यक्ष सीता तर दिसत नाहीये, पण तिचं प्रतिबिंब मात्र पाण्यात दिसतंय. ह्याच्यावरून राम आश्चर्यचकित होतो. थोडीशी त्याला भीती वाटते की आपण तिच्याबद्दल जो विचार करतोय या काय नेमक्या भावना आहेत असं त्याला वाटायला लागतं. आणि या ठिकाणी तो आपला जो मित्र आहे विदूषक त्याच्याकडे आपल्या मनातला एक सल बोलून दाखवतो की सीतेची काहीही चूक नसताना मला तिचा त्याग करावा लागला. ही तिच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अतिशय अन्याय्य अशी गोष्ट माझ्या हातून घडलेली आहे. इतर प्रजाजनांचा मी विचार करत होतोच, पण सीता सुद्धा माझ्याच प्रजेतली एक व्यक्ती आहे ना, आणि तिच्यावर मात्र माझ्याकडून अन्याय झालाय. आणि हे दुःख तो आपला मित्र विदूषक ह्याच्याकडे बोलून हलकं करतोय. या प्रसंगामध्ये श्रीरामाचं चरित्र हे मानवी भावनांनी ओतप्रोत भरलेलं आहे असं दिसतं. कारण आपल्यासारखेच दुःखाचे कण त्याला दिसत आहेत. स्वतःची चूक समजणं आणि ते मान्य करणं ह्याच्यासाठी मनाचा खूप मोठेपणा लागतो. आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे. आपल्या हातून अनेकदा अनेक चुका घडत असतात, त्या आपल्याला कळतही असतात, पण त्याचा स्वीकार करण्याचं धैर्य मात्र आपल्याकडे नसतं. हाच विष्णूच्या मानवी अवतारातला विशेष गुण नाटककाराने दिग्नागाने अतिशय सुंदर पद्धतीने करुण रसाचा साज चढवून इथे रंगवलेला दिसतो. तसंच अश्वमेध यज्ञाची औपचारिकता राखण्यासाठी रामाने दुसरा विवाह केला असेल असं सीतेला किंवा नाटक बघताना प्रेक्षकांना सुद्धा वाटतच राहतं. वाचक म्हणून आपल्यालाही ते कळत असतं. पण राम मात्र अश्वमेध यज्ञाची औपचारिकता पाळण्यासाठी सुद्धा सीतेचं स्थान इतर कोणत्याही स्त्रीला देऊ करत नाही. तो सहचरी म्हणून सीतेच्या मूर्तीसोबत यज्ञाचे अनुष्ठान पार पाडणार असं आपल्याला नाटकातल्या संवादावरून कळतं. खरं तर तत्कालीन प्रथेप्रमाणे बहुपत्नीत्व हा आचार समाजमान्य आहेच, पण रामाने मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सीतेचं स्थान ढळू दिलेलं नाहीये. तिच्या व्यतिरिक्त औपचारिकता म्हणून का होईना, पण तो इतर कोणत्याही दुसऱ्या स्त्रीचा विचार सुद्धा करू शकत नाहीये. आणि म्हणूनच आपण रामाला एकपत्नी राम असं संबोधतो. या प्रसंगी विदूषक त्याला म्हणतो की सीतेवर अन्याय होत होता हे आम्हाला कळतच होतं, पण तरीसुद्धा कधीतरी असं होतं की राजा प्रसन्न आहे, अनुकूल आहे, तरीसुद्धा त्याच्याशी बोलण्याचं, त्याला समजावण्याचं धारिष्ट्य होत नाही. मग त्यावेळी आपण तर अतिशय रागावलेले होतात, क्रुद्ध होतात. अशा राजाला काय समजावणार आणि कोण समजावणार? पण त्यावेळेचं रामाचे जे उद्गार आहेत ते अतिशय बोधप्रद आहेत. तो म्हणतो, माझ्यासारखे लोक रागात इतकेही आंधळे होत नाहीत की आपल्या हितचिंतकांचा सल्ला ऐकत नाहीत. यातून सुद्धा नाटककाराने विचारांचा आणि वर्तनाचा समतोल राखणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या स्वभावातला एक गुणविशेष इथे मुद्दाम अधोरेखित केलाय हे आपल्याला कळतं. अत्यंत रागावलेली व्यक्ती सुद्धा रागाच्या भरात अनेकदा आपल्या प्रियजनांचं सुद्धा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. श्रेयस काय आणि प्रेयस काय ह्यांच्यातला फरक त्यांना बरेचदा नाही करता येत रागाच्या भरात. पण रामासारखी स्थितप्रज्ञ व्यक्ती जर असेल तर ती मात्र रागाच्या भरात सुद्धा हितचिंतकांच्या मताचा, त्यांच्या विचारांचा आदर करते. किंबहुना या रागाच्याच भावनेत वाहवत न जाता प्रत्यक्ष त्यावेळी आपली विवेकबुद्धी जागृत ठेवणे हीच मोठी तारेवरची कसरत असते. राजाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याचे मंत्री, सचिव, कुलपती इत्यादी सगळे त्याचे हितचिंतक असतात. अत्याचारी राजा जर प्रजेला त्रास देत असेल तर हे मंत्री, सचिव इत्यादी जी अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनी या राजाला थांबवणं गरजेचं आहे. आणि राजाने सुद्धा या अमात्य इत्यादी लोकांचं बोलणं ऐकणं हा खरा राजधर्म आहे हे सुद्धा श्रीराम जाणतात.
याच गप्पांमध्ये विदूषक विचारतो की त्या कंदमुळं फळं खाणाऱ्या, वनात राहणाऱ्या, वृक्षाची साल अंगावर वस्त्र म्हणून धारण करणाऱ्या ऋषींचं एवढं आदरातिथ्य करण्याची काय गरज आहे? त्यांना इतका मान देण्याची काय गरज आहे? यावर रामाने दिलेलं जे उत्तर आहे ना, त्याच्याने रामाच्या विचारांची प्रगल्भता आपल्याला कळते. राम म्हणतो, अरे या ऋषीमुनींचं ज्ञान हीच आपल्या मानव जातीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यांची साधना हाच आपल्या मानव जातीला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. अरे केवळ बाहुबळ असून उपयोग नसतो. मानव जातीच्या उद्धारासाठी शारीरिक संपत्ती, त्याचप्रमाणे आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीची, विचारांच्या संपन्नतेचीही तितकीच गरज असते. आणि हे जर आपल्याकडे असेल तरच कोणताही राजा आपल्या प्रजेचा उद्धार करू शकतो. अरे ज्याप्रमाणे अग्नीला वाऱ्याची साथ असेल तरच तो प्रज्वलित होऊ शकतो, आणि जर त्याला वाऱ्याची साथ नसेल तर एखाद्या शूद्र गवताच्या काडीला सुद्धा तो जाळू शकत नाही. तेवढी सुद्धा क्षमता अग्नीकडे नसते. संस्कृतमध्ये एक खूप प्रसिद्ध श्लोक आहे बरं का. विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. आपला राजा स्वतः राजसिंहासनावर बसलेला आहे, पण विद्येची संपत्ती असलेल्या विद्वानांना तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतो. किंबहुना त्यांच्यामुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे हे तो अगदी स्पष्टपणे नमूद सुद्धा करतोय. केवढी त्याची ही विनम्रता आहे, नाही का? अन्यथा आपल्याला आजकालच्या जगामध्ये प्रत्येकच क्षेत्रामध्ये अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली कितीतरी माणसं आजूबाजूला पाहायला मिळतात. असा हा विद्वत्तेचा बहुमान करणारा, ऋषी, मुनी, ब्राह्मण या सगळ्यांना शिरोवंद्य मानणारा राम वाल्मिकींच्या आश्रमामध्ये येऊन पोचतो. तेव्हा वाल्मिकींचे शिष्य असलेले मुनी वेशातले लव आणि कुश त्याला सामोरे जातात. वयाने लहान असल्यामुळे ते रामाला वाकून नमस्कार करतात, पण त्यावेळेला मुनी कुमारांकडून नमस्कार स्वीकारताना त्याला थोडासा अपराधी असल्यासारखं वाटतं. आपल्याकडे असलेल्या राजपदामुळे या ब्राह्मण कुमारांना आपल्या पुढे नतमस्तक व्हावं लागलंय याबद्दल त्याला थोडं दुःख होतंय. म्हणून हा राम लवकुशांना आलिंगन देतो आणि त्याला स्वतःच्या राजसिंहासनाचा अर्धा भाग बसायला देऊ करतो. या मुलांना आलिंगन देता क्षणीच त्याच्या काळजात सर्र होते. आणि हे गृहस्थ लोक संसारात का बरं रमतात, किंवा ते तपोवनात का जात नाहीत, किंवा असे नेमके कोणते पाश असतात की जे त्यांना अडवून ठेवतात, याचा प्रत्यय मला आज आलाय, असं तो मनातल्या मनात म्हणतोय. श्रीरामाच्या आतमधली, त्याच्या मनातली पित्याची आर्तता आपल्याला या क्षणी अगदी प्रकर्षाने अनुभवायला मिळते. नाटकाच्या शेवटच्या म्हणजे 6व्या अंकात संपूर्ण उलगडा होत होत, हळूहळू होत होत राम, लक्ष्मण, लव, कुश, सीता या सर्वांना एकमेकांचा समोरासमोर अगदी प्रत्यक्ष परिचय होतो. तेव्हा वाल्मिकी सर्वांसमोर तू सीतेचा स्वीकार करच अशी रामाला आज्ञा देतात. आणि त्यावेळेस तिला नावाने हाक न मारता किंवा तिला स्पर्शही न करता राम आपल्या धाकट्या भावाला लक्ष्मणाला आज्ञा करतो की आपल्या मोठ्या वहिनीला तू नमस्कार कर बरं. आपण आत्तापर्यंत अनेकदा रामासाठी मर्यादा पुरुषोत्तम हे विशेषण ऐकलं असेल. प्रत्येक नात्याची मर्यादा पाळणारा हा उत्तम पुरुष आहे, म्हणूनच आपण याला पुरुषोत्तम म्हणतो. कुंदमाला या नाटकातल्या रामाविषयीच्या प्रत्येक प्रसंगातून नाटककाराने रामाच्या चारित्र्याचे, त्याच्या स्वभावाचे अनेक छोटे छोटे कंगोरे आपल्यासमोर अगदी अलगदपणे उलगडून दाखवलेत. त्या प्रत्येक छटेमधून रामाची प्रतिमा आणखीन उजळत जाताना आपल्याला दिसते. मूळ रामायणाच्या कथेत शेवटी खरं तर रामाच्या सोबत नसलेली सीता आज सुद्धा, इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला मंदिरामध्ये त्याची वामांगी म्हणून उभी राहिलेली दिसते. आणि त्याचं बरंचसं श्रेय रामायण कथेवर आधारित असलेली साहित्य रचना करणारे रामायणाच्या नंतरचे अनेक कवी आणि नाटककार यांचे आहे. या मानवी अवतारातल्या श्रीरामाचं असामान्यत्व आपण वारंवार आठवत राहूया,
कायम त्याच्या नावाचा जयघोष करूया आणि अंशतः तरी त्याचे हे असामान्यत्व आपल्यापर्यंत यावं, आपल्यात रुजावं यासाठी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होऊया. धन्यवाद.